मी जर शेवग्याच्या पानांची बघा भाजी केली असती तर मला माहितीये पोरांनी काही ती खाल्ली नसती। आता तुमच्या घरात काय आणि माझ्या घरात काय एकच बघा तर्रा आहे, तुम्हाला पटणार नाही। हे हिरवेगार जाळीदार असे स्पंज डोसे मी शेवग्याच्या पानांचे केले, तेव्हा पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह करा। तर त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ मी 2 तास भिजत घातलेली, मिक्सरच्या भांड्यात ही डाळ घ्यायची, त्याच्यात 1 वाटी रवा घालायचा आहे, याच्यातच हिरव्या मिरच्या, आलं लसूण जिरं आणि मिरं घालायचंय। तिखटाच्या हिशोबाने तुमच्या मिरच्या आणि मिरं जरा कमी जास्त करा। शेवग्याची पानं स्वच्छ धुवून त्याच्यात घालायची, त्याची घ्यायची नाहीत, भरपूर सारा याच्यात कढीपत्ता पण घालायचा आहे। दही आणि थोडंसं पाणी घालून की नाही मिक्सरला बारीक असं बघा हे फिरवून घ्यायचं। आता हे बॅटर थोडा वेळ रेस्टला बाजूला ठेवायचं आणि पटकन होणारी बघा चटणी करायची आहे। तर त्यासाठी तव्यात पहिल्यांदा शेंगदाणे आणि तीळ जराशे भाजून घ्यायचे, मग ते बाजूला काढायचं आहे। त्याच तव्यात बघा तेलात टोमॅटो लसूण लाल मिरच्या घालायच्या, थोडंसं पाणी घालायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। नंतर टोमॅटोची साल काढून घ्यायची, थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे, त्याच्यात शेंगदाणे आणि तीळ पण घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक असं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय। आता नेहमीसारखीच आपली बघा जिरे मोहरी कढीपत्त्याची याला फोडणी द्यायची आहे। आता डोश्याच्या बॅटरमध्ये बघा पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे, चांगलं मिक्स करायचं आणि छान अशी बघा तव्यात बॅटर घालून डोसे करून घ्यायचे। किती भारी बघा याला जाळी पडले, तर हे डोसे आणि चटणी बघा एक नंबर झालेली। आता शेवग्याच्या पानांचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत तेवढं कमेंटमध्ये पटकन लिहा। तर ऑर्डिनरी पेपरमध्ये हे डोसे तुमच्यासाठी पण पॅक करून बघा पाठवून दिलेत, नक्की एकदा ट्राय करा आणि सबस्क्राईब पण करा बरं का।